गडचिरोली पोलीस दलाने माओवादाविरोधी मोहिमेत आणखीन एक मोठे यश मिळवले। ताडगाव जंगल परिसरात घातपात घडविण्याच्या उद्देशाने रेकी करणाऱ्या शंकर भीमा महाका या जहाल माओवाद्याला काल 13 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली। महाराष्ट्रातील अनेक हिंसक कारवायांमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता आणि त्याच्या अटकेसाठी महाराष्ट्र शासनाने 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्हा हा माओवादीग्रस्त म्हणून ओळखला जातो, जिथे माओवादी सरकारी मालमत्तेचं नुकसान करणे, सुरक्षा दलांवर हल्ले करणे आणि जवळपास जाळपोळ करणे अशा देशविघातक कृत्यांमध्ये सामील असतात। या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोहीम अधिक तीव्र झाली। जानेवारी 2022 पासून आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी 109 माओवाद्यांना अटक केली आहे, ज्यामुळे त्यांच्या माओवाद्याविरुद्ध कारवाईची प्रभावित सिद्ध होते। काल 13 सप्टेंबर रोजी उपविभागीय भामरागड अंतर्गत येणाऱ्या तिरकामेटा जंगल परिसरात विशेष अभियान पथकाची 2 पथके माओवादाविरोधी मोहीम राबवत होती। यावेळी त्यांना एक संशयित व्यक्ती फिरताना दिसली। पथकाला जवानांनी त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथे आणले। चौकशी दरम्यान त्याचं नाव शंकर भीमा महाका असून तो पोलिसांच्या अभिलेखावरील जहाल माओवादी असल्याचे निष्पन्न झालं। तो घातपाताच्या उद्देशाने या भागात रेकी करत असल्याची कबुली त्याने दिली। त्याच्यावर एकूण 4 गुन्हे दाखल, ज्यात एक जाळपोळ, एक खून आणि इतर 2 गुन्हे। यात 21 जानेवारी 2022 रोजी धोडरास ते इरपान मार्गे पेनगुंडा रस्त्यावर 2 कोटी रुपयांचे 19 वाहनांची जाळपोळ करणाऱ्या घटनेत त्याचा सहभाग होता। तसेच 2023 साली मौजा पेनगुंडा येथील एका निरपराध व्यक्तीच्या खुनातही तो प्रत्यक्ष सहभागी होता। शंकर महाकाचा माओवादी संघटनेतील प्रवास खालीलप्रमाणे: 2016 ते 22 त्याने जनमिलिशिया पदावर काम केले। 2021-22 तो भामरागड दलमध्ये सदस्य म्हणून भरती झाला। 2022 पासून आतापर्यंत परैन्यार आणि आसपासच्या परिसरात राहून तो पोलिसांची माहिती गोळा करण्याचं काम करत होता आणि गरज पडल्यास विध्वंसक कारवायांमध्ये सहभागी होत असे। गडचिरोली पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडणाऱ्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं। त्यात विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक एम रमेश, सत्य साई कार्तिक, पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांचा समावेश होता। या यशस्वी कारवाईनंतर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी जंगल परिसरात माओवादाविरोधी मोहीम आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले। त्यांनी माओवाद्यांना हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचं पुन्हा एकदा आवाहन केले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.